महत्वाची ब्रेकिंग न्यूज समजते. संघाचं नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. नागपुरातील आतापर्यंतचं सर्वात मोठं पथसंचलन असणार आहे. माता बंधुओं का तांता लगा हुआ है स्वागत के लिए और पुष्प वर्षा हो रही है. सारे स्वयंसेवकों के ऊपर ऐतिहासिक पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शताब्दी पूर्णाच्या निमित्तानं खरं तर ऐतिहासिक अशा पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. थेट दृश्य आपण पाहतोय नागपुरात संघाच्या वतीनं ऐतिहासिक पथसंचलनाचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पथसंचलनात स्वयंसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. तर 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघाच्या वतीनं नागपुरात ऐतिहासिक खरं तर पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत. ज्ञानेश्वर, ही थेट दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर पथसंचलनाची. खरं तर ऐतिहासिक असं पथसंचलन आपण अनुभवतोय. ज्ञानेश्वर, अगदीच आपण पाहायला गेलं तर संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्याच निमित्ताने आज 3 पथक वेगवेगळ्या स्थानावरून जे आहे ते या ठिकाणून निघालेले आहे. सध्या आपण पाहू शकतो की आता नागपूरचं व्हेरायटी चौक आहे, या ठिकाणी हे तिन्ही पथक एकत्र येतील. त्या ठिकाणी स्वतः सरसंघचालक मोहन भागवत या पथसंचलनाचं अवलोकन करतील आणि हे दृश्य अगदीच आपण पाहायला गेलं तर अगदी ऐतिहासिक अशी दृश्य असणार आहे. कारण की आजच्या दिवशी 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी आहे ती स्थापना झाली होती. त्यानंतर प्रतिवर्षी दसऱ्याच्या दिवशी हे पथसंचलन केलं जात असतं. मात्र आज शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याने आजच्या दिनी जे आहे ते हे पथसंचलनाचं एकूणच आयोजन करण्यात आलेलं आहे. याचं पहिलं जे पथक आहे ते अमरावती मार्गावरील हॉकी मैदान आहे या ठिकाणून आता निघालेलं आहे. तर दुसरं पथक जे आहे ते कस्तुरजंग पार्क म्हणजे RBI चौकापासून ते या ठिकाणी व्हेरायटी चौकाकडे जे आहे ते निघालेलं आहे. आणि तिसरं जे पथक आहे ते नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथून जे आहे ते व्हेरायटी चौकाकडे सध्याला मार्ग चाललाय. एकूणच जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये थोड्या वेळापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. पावसाची रिपरिप अद्याप देखील नागपूरमध्ये सुरूच आहे. मात्र अशा पावसात देखील भिजत जे आहे ते स्वयंसेवक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने जे आहे त्या पथसंचलनामध्ये अगदी सहभागी झालेला आहे आणि जवळपास 10 ते 15 हजार स्वयंसेवक या पथसंचलनात आज सहभागी होतील अशी जी आहे ती माहिती एकूणच देण्यात आलेली आहे. एकूणच जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आजचं शताब्दी वर्ष जे आहे ते यावर्षी असल्यामुळे आजच्या या पथसंचलनाला जे आहे ते ऐतिहासिक महत्व जे आहे ते असल्याचं मानलं जात आहे. आणि स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक खुद्द मोहन भागवत सुद्धा नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकात गांधी पुतळ्यासमोर अगदी या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी तिन्ही पथक जेव्हा एकत्र येतील त्याचं अवलोकन स्वतः मोहन भागवत करतील. निश्चित. धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.